वे महाराज जी हमारे पूजनीय महाराज जी का स्वागत करेंगे। श्री उमेश जी। आज के कार्यक्रम में रानी ट्रांसपोर्ट और पंडिताइन ढाबा इन्होंने भी सहयोग किया है इस शो के लिए। त्यात मराठून आणि त्यात भावनेतून जोरात आवाज काढा। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊबा साहेबांचा, राजमाता जिजाऊबा साहेबांचा, वाघपतराव भोसले घराण्याचे श्रीमंत राजे डॉक्टर उमेश महाराज भोसले यांचा विजय असो। महादेव। छत्रपती संभाजी महाराज यांनी या स्वराज्याचं संरक्षण केलं, रक्षण केलं। नहीं कॉर्डलेस है ना। अबाधित ठेवलेलं स्वराज्य यातून हिंदू धर्माचं संरक्षण झालं, हिंदू धर्माचं रक्षण झालं, देवदेवता वाचले आणि अटक ते कटक पर्यंत या स्वराज्याचा विस्तार करणारे नागपूरकर भोसले घराणे प्रथम श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी या स्वराज्याचा विस्तार केला। त्या स्वराज्याच्या विस्तारकांपैकी नागपूरकर भोसले घराण्याचे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले आणि श्रीमंत राजे उदयजी महाराज भोसले, श्रीमंत युवराज जयसिंगराजे भोसले आज या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित आहेत। त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या संकल्पनेतून संभाजी महाराजांचा जीवनपट, संभाजी महाराजांचं जीवन, संभाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून अशोक भाऊ गौर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रांनी हा संपूर्ण चित्रपट निःशुल्क तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला। आपण सर्वप्रथम मराठा समाजाच्या वतीने, महाराजा नागपूरच्या वतीने आणि श्रीमंत राजे उदयजी महाराजांच्या वतीने श्रीमंत आदरणीय अशोक भाऊ गौर आणि त्यांच्या मित्रमंडळींचं आपण अभिनंदन करू, त्यांचे आभार मानून सगळ्यांनी तयार होऊन त्यांचंही स्वागत करावं। त्यांनी हा चित्रपट आपल्यासाठी उपलब्ध करून दिला। छत्रपती संभाजी महाराज एका चांगल्या घराण्यात जन्माला येऊन सुद्धा त्यांना जीवनयात्रा भोगावा लागल्या। मराठ्यांना हरवण्यासाठी मराठाच काफी असतो। अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिला, संभाजी महाराजांना यात्रा भोगावा लागल्या। त्यांच्या या चरित्रातून, त्यांच्या जीवन चरित्रातून आपण सुद्धा या स्वराज्याचं संरक्षण केलं पाहिजे, हिंदू धर्माचं संरक्षण केलं पाहिजे, मानवतेचं संरक्षण केलं पाहिजे। याच अनुषंगाने हा चित्रपट तुम्हाला सर्वांच्या आयुष्यात, जीवनात आणि आपल्या वर्तनात काहीतरी बदल घडवून आणेल असा आपण प्रयत्न करूया। अवघ्या थोड्या वेळात त्या चित्रपटाला सुरुवात होत आहे। क्लिप मिळेल। अशोक भाऊ स्वागत करतील। संपूर्ण जनतेसाठी हा चित्रपट उपलब्ध करून दिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल आदरणीय श्रीमंत उदयजी महाराज भोसले हे अशोक भाऊंचं स्वागत करणार आहे आणि शुक्लाजी आणि मनोज भाऊ आपका भी स्वागत महाराज करने वाले हैं। अशोक भाऊ आई आपलं स्वागत महाराज। विशेष कौतुक करण्यासाठी महाराज सुद्धा अशोक भाऊ आणि मनोज भाऊ स्वागत करणार आहे। शुक्लाजींचं
साठी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले सर्व शिवप्रेमी, विशेष करून या चित्रपटासाठी ज्यांनी हा सहयोग आज केलेला आहे असे या थिएटरचे मालक पियुष मोमतानीजी, ज्यांनी विशेष करून मराठा समाजाच्या सगळ्या लोकांसाठी आजचा हा शो आयोजित केला असे अशोक गौरजी, काय लाईटचे संपूर्ण टीम आणि या सर्वांसाठी या लोकांसोबत खांद्याला खांदा लावून साथ देणारे संपूर्ण आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी साथ दिला असे संपूर्ण ह्या अशोक गौर आणि पियुष मोमतानीजींची संपूर्ण टीम मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आज हा एक छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा आज आपल्या लोकांसाठी आज हा शो त्यांनी आयोजित केला. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, तर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे रक्षक. आणि आज जे हिंदवी स्वराज्य म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या आदराच्या आणि आमच्या देवतेच्या रूपात आम्ही त्यांना पूजतो, त्यासाठी सर्वात मोठं तर बलिदान आहे तर संभाजी महाराजांचं विसरून चालणार नाही. संभाजी महाराज त्यांनी जे बलिदान केलं ते स्वराज्याला एक जिवंत ठेवण्यासाठी आणि शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याला सतत तेवत ठेवण्यासाठी त्यांचं बलिदान हे आजपर्यंत आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराज याबद्दल बऱ्याचशा काही अलग घटकांनी त्यांच्याबद्दल बरंचसं काही वाईट प्रसंग छापण्याचे व इतिहास आणण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती संभाजी महाराज नसते तर स्वराज्य कायम राहिलं नसतं, हे तेवढंच सत्य आहे. ज्या ज्या वेळेस स्वराज्यावर संकट आलं त्या वेळेस त्या संकटाला समोर जाण्यासाठी संभाजी महाराज तेवढे तत्पर राहिले. बालपणापासून जर आपण पाहिलं तर तब्बल 5 ते 6 वेळा वलीच राहिले संभाजी महाराज स्वराज्याच्या रक्षणासाठी. शिवाजी महाराजच्या शब्दावर त्यांनी आपल्या स्वतःला वलीच ठेवून घेतलं आणि म्हणूनच स्वराज्य हे कायम राहिलं, हे विसरून चालणार नाही. आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की आपण एक चांगलं आयोजन केलं. अशाच प्रकारे नागपूरकरांसाठी आपलं योगदान हे हमेशा राहील असा मला विश्वास आहे. पुनश्च आपला धन्यवाद देऊन माझ्या शब्दाला विराम करतो. धन्यवाद. एक थोड़ा सा चेंज आया हुआ है, जो चाय कॉफी का जो अरेंजमेंट किया गया है एग्जिट के बाद किया गया है. एग्जिट के बाद बाहर में टेबल लगा रहेगा. जैसे आपका एग्जिट हो जाएगा मूवी छूटने के बाद वहां पे अरेंजमेंट किया गया है, आप नोट कर लीजिए. इंटरवल में नहीं है, चाय कॉफी का बंदोबस्त एग्जिट के बाद यानी फिल्म छूटने के बाद किया गया है. बाहर में टेबल लगे रहेगा. अभी आपको नारे लगाना है, जोर से लगाना है. पार्वती पते हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव, संभाजी महाराज की जय. बोलिए जोर से, संभाजी महाराज की जय. आप किस कार्यक्रम में आए? आप फिल्म देखने के लिए आए संभाजी महाराज, तो आप में भी उतना ही जोश होना चाहिए जैसे हमारे महाराज में था, संभाजी छत्रपति संभाजी महाराज में. फिर से एक बार नारे लगाइए आप. छत्रपति संभाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊबाई साहेबांचा जय 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 भवानी.
जल्दी जल्दी भी एक बार। ऐसा लग रहा है शिवाजी महाराज जा रहे हैं बस। हर धर्म के देख तो ले रहा हूँ ना आप है बीमारी तरह रहते थे, पर इस मंदिर को भारी आक्रमणकारियों की नजर लगती। अच्छा देखो तो आवाज है। 16वीं सदी में पानीपत का युद्ध जीतकर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल सल्तनत का परचम। उस समय कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे। भारतवर्ष में अगले 100 सालों तक कोई और शासक मुगल सल्तनत को मात न दे पाया। 17वीं सदी में उनकी लड़ाई किसी भी धर्म के खिलाफ नहीं थी। उनका संघर्ष कट्टरता और उद्दंडता के विरुद्ध था। वो दक्खन का शेर, वीर पराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज। इस दुनिया से रुखसत हो गया। ऊंचा लहराता नजर आ रहा अक्षय खन्ना है, अक्षय खन्ना है वो औरंगजेब जो बना। शिवाजी गया है, अब दक्कन की जमीन खुद ब खुद हमारी जमीन से जुड़ जाएगी। जब उसे आगरा में कैद किया था तब शहंशाह और मौत दोनों की नजरों से बच के भाग गया था, और तब से अब तक हम दक्कन पर कब्जा नहीं कर पाए। आखिरकार आज जहांपनाह का इकलौता अधूरा ख्वाब मुकम्मल हुआ।